नमस्कार मंडळी, आपल्या कोल्हापूर जिल्ह्याचा पश्चिम भाग हा खूप नैसर्गिक गोष्टींनी संपन्न आहे आणि याचे मुख्य कारण म्हणजे या भागात असलेल्या सह्याद्रीच्या पर्वतरांगा। महाराष्ट्राच्या इतिहासात देखील या सह्याद्रीच्या रांगांना खूप महत्त्व आहे, कारण छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात या सह्याद्रीच्या अनेक डोंगर रांगेत गड किल्ल्यांची बांधणी केली होती। अशाच एका सुंदर व घनदाट जंगलात लपलेल्या किल्ल्याला भेट देण्यासाठी व या किल्ल्याचा इतिहास जाणून घेण्यासाठी आम्ही सकाळी 7 वाजता कोल्हापूरमधून निघालो। या पावसाळ्यातील ही गड भ्रमंती कोल्हापूर शहर जिल्हा विद्यार्थी काँग्रेस यांच्यातर्फे आयोजित केली होती। कोल्हापूरमधील डी.वाय. पाटील कॉलेजमधून आम्ही जवळपास 190 लोक कोल्हापूरपासून 86 किलोमीटर अंतरावर असलेल्या दाजीपूर येथे निघालो। कोल्हापूर, राधानगरी आणि त्यानंतर राधानगरीतील फजिवडे घाट मार्गे आम्ही दाजीपूर हा प्रवास बसने पूर्ण केला। साधारण 2 तासाचा हा प्रवास निसर्गरम्य वातावरण व दाजीपूरचे घनदाट जंगलातून करताना खूप मस्त वाटले। सकाळी 9:30च्या सुमारास आम्ही दाजीपूर येथे पोहोचलो। घनदाट असे जंगलात लपलेले हे दाजीपूर गाव धुक्याने व्यापलेले होते, कारण मान्सूनचा पडणारा पाऊस आणि कोकणातून येणारे मान्सूनचे गार वारे यामुळे या भागात भरपूर असा वारा व पाऊस, त्याचबरोबर घनदाट असे धुके देखील होते। येथे पोहोचल्यानंतर या ठिकाणी सर्वांसाठी चहा व नाश्त्याची सोय केली होती। साधारण 30 मिनिटांनंतर आम्ही येथे असलेल्या टक्याच्या वाडा या प्रवेशद्वाराजवळ जमलो आणि या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचे प्रेरणा गीत सर्वांनी गायले व या मोहिमेची सुरुवात झाली। या प्रवेशद्वारापासून दाजीपूर जंगलात असलेल्या जंगल सफारीचा गेट हा सुमारे 2 किलोमीटर अंतरावर आहे। इकडे तुम्ही 4x4 घेऊन जाऊ शकता। रस्त्याच्या दोन्ही बाजूने घनदाट असे जंगल आहे। साधारण 1 तासाच्या या ट्रेक मध्ये आम्हाला जंगलाविषयी बरीचशी माहिती देण्यात आली। रस्त्याच्या दोन्ही बाजूला असलेल्या या जंगलामध्ये आढळणाऱ्या विविध पक्षी, प्राणी, त्याचबरोबर फंगस यांची देखील इकडे माहिती देण्यात आली। डिझाईन किंवा हे आहे ते तुम्हाला बघताना एकसारखी वाटते, पण त्यामध्ये जमीन आसमानचा फरक। आता इथून पुढे गेल्यानंतर सुद्धा तुम्हाला असे वेगवेगळे बोर्ड बघायला मिळतील। तुम्हाला बिबट्याचा बोर्ड बघायला मिळेल, कुठे तर सांबराचा बोर्ड बघायला मिळेल, कुठे तर गव्याचा बोर्ड बघायला मिळेल। याचा अर्थ काय, तर त्या भागामध्ये म्हणजे जिथं बोर्ड लावलाय त्या भागामध्ये त्या प्राण्याचं अस्तित्व सारखं सारखं जाणवून येतं किंवा दिसून येतं। ती घोणस लावलेला इथं पुढे आल्यानंतर अंजन वृक्षाचं अस्तित्व आहे, म्हणजे अंजन वृक्षाचा बोर्ड लावलेला। त्याच पद्धतीने इथनं पुढे गेल्यानंतर हिरव्या रंगाचा दिसतो तो बांबू पीट वायपर हायली वेनमस आहे, आणि वरच्या कोपऱ्यात ग्रे किंवा वेगवेगळ्या कलरमध्ये दिसतो तो मलबार पीट वायपर। यांचं अस्तित्व इथून पुढे चालू होतं आणि पावसाळ्यामध्ये हे जास्त ऍक्टिव्ह होतात। हायली वेनमस आहे तो दोन्ही सुद्धा। ज्या भागामध्ये आपण जाऊ त्या भागामध्ये ज्या प्राण्याचं अस्तित्व असतं त्या प्राण्याची माहिती देण्यासाठी विभाग असे ठिकठिकाणी बोर्ड लावत असतो। या ठक्याच्या वाड्या येथे फॉरेस्ट डिपार्टमेंटचे जंगल स्टे फॅसिलिटी देखील अवेलेबल आहेत। तुम्ही इकडे येऊन फक्त 1000 रुपये मध्ये येऊन इकडे राहू शकता। इकडे महाराष्ट्र गव्हर्नमेंटच्या फॉरेस्ट डिपार्टमेंट तर्फे जंगल स्टे जो कॅम्प आहे या कॅम्पकडे 2 कमाने आहेत। एक कमान जाते शिवगडला आणि दुसरी आहे ती जंगल सफारीकडे। त्यानंतर आम्ही शिवगड किल्ल्याकडे निघालो। वेस्टर्न घाटावर असलेल्या या किल्ल्याकडे जाताना तुम्हाला सुरुवातीला 1 किलोमीटर प्लेन रूट लागतो। या जंगलातील शिवगड गेट यापासून 1 किलोमीटर अंतरावर श्री गगनगिरी महाराजांचा मठ देखील आहे। त्यानंतर आम्ही या येथील असलेल्या गगनगिरी महाराज मठाला देखील भेट दिली।
त्यानंतर या मोहिमेतील अवघड अशा मार्गक्रमणाला सुरुवात झाली. देवगड किल्ला ज्या डोंगरावर आहे तो डोंगर सह्याद्रीच्या मुख्य डोंगर रांगेपासून थोडा बाजूला असलेल्या एका डोंगराच्या वरच्या भागात आहे. त्यामुळे या शिवगडला मुख्य डोंगरापासून एका खोल दरीने वेगळं केलेलं आहे. खाली उतरताना व गड चढताना सुरक्षेसाठी रेलिंग देखील इकडे बांधण्यात आलेले आहे. अत्यंत खडकाळ मार्ग असलेल्या या मार्गातून मार्गकरण करताना खूप काळजी घ्यावी लागते. या शिवगड किल्ल्याचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे या किल्ल्याला सुद्धा बालेकिल्ला आहे. या किल्ल्याकडे जाताना तुम्हाला सुरुवातीला ही दरी उतरावी लागते, त्यानंतर वर किल्ल्याकडे चढावे लागते. सुमारे अर्धा तासाने आम्ही या किल्ल्याच्या वरच्या भागात पोहोचलो. किल्ल्याला वर चढल्यावर तुम्हाला 2 असे ब्रुज दिसतात. हे ब्रुज सोडून या किल्ल्यावर असे काही अवशेष नाही आहेत. किल्ल्याच्या पश्चिम भागातून कोकणाचे सुंदर दर्शन होते. थोडा वेळ इकडे बसून आम्ही किल्ल्याविषयी ऐतिहासिक माहिती जाणून घेतली. छत्रपती शिवरायांच्या आणि शंभूराजांच्या नंतर स्वराज्याची जबाबदारी जी आली ती शाहू महाराज सातारचे आणि कोल्हापूरचे संभाजी महाराज दुसरे म्हणजेच कोल्हापूरचे पहिले छत्रपती संभाजीराजे यांची आणि त्या काळातल्या परिस्थितीनुसार वारणेचा तह झाला. 2 छत्रपती घराण्यांमध्ये सातारा गादी वेगळी झाली आणि कोल्हापूर वेगळी झाली. आणि या कोल्हापूर गादीचे छत्रपती संभाजीराजे यांच्या अमात्य जे होते भगवंतराव अमात्य, त्यांनी हा किल्ला बांधला. आणि या भागावर कोंढा भागावर लक्ष ठेवणं, कोंढा घाटावर लक्ष ठेवणं यासाठी या किल्ल्याचं महत्व होतं. कारण सावंतवाडीकर सावंत जे होते यांनी हे ठिकाण याला कुलवण किंवा डोंगर म्हणतात, टेकडी म्हणतात, या टेकडीवर वर्चस्व मिळवण्यासाठी दोन्ही आणि त्यावेळेला करगीरकरांचे अमात्य या ठिकाणी आले आणि या टेकडीवर आपला कब्जा मिळवला. त्यावेळेला त्या कब्जानंतर युद्ध चालू असताना हा किल्ला बांधला गेला. म्हणजे तुम्ही त्या किल्ल्यांमध्ये काही ठिकाणी फक्त रचीव दगड दिसतात, त्याच्या आधारे तो किल्ला पूर्ण करण्यात आला. याच ठिकाणी फक्त हे जी पतली बांधकामं दिसतात ही सोडली. ही बांधकामं कसली आहेत तर शिबंदीसाठीची, म्हणजे शिबंदी म्हणजे राहण्यासाठीची ठिकाणं आणि दुसरी गोष्ट धान्य कोठार किंवा इतर साहित्य भरणारी कोठार. या व्यतिरिक्त या किल्ल्यावर बऱ्यापैकी बांधकामं नाही. या ठिकाणी जो बालेकिल्ला आहे या बालेकिल्ल्याचा या ठिकाणी एक दरवाजा होता पूर्वी, आता त्याचं थोडंसं अवशेष राहिलेलं आहे. आणि खाली मूळ किल्ल्याचा दरवाजा, हे 2 दरवाजे या ठिकाणी आहेत. त्या व्यतिरिक्त काही बुरुज आणि इतर बांधकामं सोडली तर वनदुर्गांमधला सगळ्यात महत्वाचा किल्ला हा किल्ला या भागातला आहे. तर या पद्धतीनं हा किल्ल्याचा इतिहास आहे. याच्या व्यतिरिक्त सावंतवाडीकर सावंत आणि कोल्हापूरकर यांच्या युद्धाच्या वेळच्या काही घटनांमध्ये काही लोक मारले गेले, जसं काटे आहेत, त्यानंतर राणे आहेत, अशी काही लोकांची नावं आहेत की काही वेळाच्या युद्धांमध्ये मारली गेली किंवा शहीद झाली. आणि त्याच्यानंतर अंग्रेजांनी एका वेळेला किल्ला हा जिंकला होता. कान्होजी आंग्रे जे म्हणजे समुद्रावरची ज्यांची सत्ता होती, समुद्रावरचा शिवाजी ज्यांना म्हणायचं,
हे अंगरे त्यांनी हा किल्ला एक काळ जिंकला होता, परत करंदीकरांनी जिंकला, हा इतिहास आहे. त्या व्यतिरिक्त या भागात जर कुणाचं कार्य चांगलं झालं असेल तर राजर्षी शाहू महाराजांनी त्यांनी जे जंगलांच्या विषयी महत्वाचे निर्णय दिले, जंगल राखण्यासाठी राखीव जंगलाचा भाग म्हणून हे दाजीपूर जंगल किंवा राधानगरी वन जे आहे हे राखीव ठेवलं. तो हा जंगल भाग त्याच शाहू महाराजांनी या भागामध्ये हत्तींची किंवा इतर जनावरांची पैदास जास्त प्रमाणात होईल यासाठी प्रयत्न केले. अगदी त्यावेळीच्या कायद्यांमध्ये शाहू महाराजांच्या काळातल्या कुठल्याही प्रकारची आग लागू नये अशा वस्तू जंगलात घेऊन जाण्यासाठी मनाई होती. त्याचबरोबर जंगलामधल्या काही वस्ती उठवून ते जंगल चांगल्या पद्धतीने राहावं यासाठी वस्ती उठवून ती बाहेर काढली गेली आणि त्या वस्ती उठवलेल्या व्यक्तींना ज्या त्यावेळी पैसे देऊन किंवा त्यांना घराची जागा देऊन घरं बांधून त्यांना दिली गेली. अशा पद्धतीचं काम शाहू महाराजांनी केलं. त्याच पद्धतीचं काम राधानगरी धरणाच्या वेळेला भरून असताना त्या शाहू महाराजांनी मदत करून केली. त्यानंतर या किल्ल्यावर भगवा ध्वज फडकवला आणि या मोहिमेची इकडे सांगता झाली आणि आम्ही माघारी आलो. दाजीपूर येथील फॉरेस्ट डिपार्टमेंटच्या 10 स्टे फॅसिलिटीमध्ये आम्ही सर्वांनी येऊन दुपारचे जेवण जेवलो. शुद्ध शाकाहारी जेवणाचा आस्वाद घेतल्यानंतर आम्ही थोडा वेळ इकडे आराम केला. त्यावेळी दाजीपूर रिजनल फॉरेस्ट ऑफिसर गुणकीकर सर यांची ओळख झाली आणि त्यांनी या 10 स्टे फॅसिलिटीबद्दल व दाजीपूर जंगलात चालू असलेल्या जंगल सफारीबद्दल व दाजीपूर पर्यटनाविषयी एक आवाहन केले आहे. राजेंद्र वनक्षेत्रपाल दाजीपूर वन्यजीव विभाग हे दाजीपूर अभयारण्य राधानगरी अभयारण्याच्या कार्यक्षेत्रात येते. या दाजीपूर अभयारण्यामध्ये 10 टेंट, एक रेस्ट हाऊस अशी पर्यटकांसाठी सुविधा आहे. पर्यटकांसाठीचं शासनाच्या वतीने जी वाहनं आहेत त्यातून 1 नोव्हेंबर ते 1 नोव्हेंबरपासून आपला पर्यटनाचा उत्सव चालू होतो. अभयारण्यामध्ये अनेक दुर्मिळ पक्षी, प्राणी, सरपटणारे प्राण्यांचं वगैरे दर्शन होतं. या ठिकाणी 10 टेंट असून एका टेंटमध्ये 2 पर्यटक अधिक 2 जादा पर्यटक राहायची सोय आहे. या पर्यटनाचं प्रति टेंट 1000 रुपये भाडं असून ते इतर मार्केटिंगच्या दृष्टीने इतर सर्व ठिकाणापेक्षा कमी आहे. त्याच्यामुळे पर्यटनाच्या सीझनमध्ये पर्यटकांनी याचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा. तुम्हाला पण दाजीपूर जंगल सफारी व दाजीपूर येथील फॉरेस्ट 10 स्टे मध्ये यायचे असेल तर बुकिंग नंबरवर बुकिंग करून या आणि आपल्या कोल्हापूर जिल्ह्यातील सुंदर अशा या शिवगड किल्ल्याला भेट द्यायचा व इथला इतिहास जाणून घ्यायला नक्की प्रयत्न करा. व्हिडिओ कसा वाटला लाईक करा, कमेंट करा आणि तुमच्या मित्रांमध्ये शेअर करा. धन्यवाद.